मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा चॅनल, ज्याच्यामध्ये आम्ही आमचे एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करत असतो, जे मागच्या 20 वर्षामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक व व्यापाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी आम्ही आमच्या वेगवेगळ्या थिअरीज किंवा वेगवेगळ्या वर्कशॉप्समधून आम्ही मांडत आलेलो आहोत. मित्रांनो, इसवी सन 1303 ते 1402 वगैरे किंवा 1302 ते 1403 हा काळ असेल. या काळामध्ये इब्न खालदून नावाचा एक व्यक्ती कैरो इजिप्तमध्ये होऊन गेला आणि याच्या थिअरीज आजही खूप मानल्या जातात किंवा यांनी एक जे काही थिअरीज मांडल्या त्या आज आपल्याला सत्य होताना दिसत आहेत. त्यांनी एक एक एका विशिष्ट लयीनी प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये काम होत असते, असे एक सायकलमध्ये काम होत असतं असं मांडलेलं आहे. ती थेअरी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आजूबाजूला असंख्य घराणं किंवा आजकाल बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज सुद्धा यातून जाताना दिसतील. पहिली त्या थेअरीनुसार कुठलंही जे स्थित्यंतर होत असतं ते 4 स्टेजेसमधून होत असते. ते एका विशिष्ट सायकलमधून होतं. पहिली जी पिढी असते ती प्रचंड मेहनत घेऊन यश संपादन करते. पहिली पिढीचं लक्षात घ्या, प्रचंड मेहनत आणि थोडंफार यश संपादन करते. दुसरी पिढी जी आहे ते त्याला एका वरच्या लेवलला घेऊन जाते. तो वारसा जो आहे तो अत्युच्च लेवलला घेऊन जाते. तिसरी पिढी जी आहे ते त्याला मेंटेन करते, त्याचे सगळे फळं चाकते. चौथी पिढी मात्र त्याला खड्ड्यात घालते. चौथी पिढी त्याला टोटली खाली घेऊन जाते. याचं कारण काय? तर या सायकलचं कारण पण त्यांनी असं सांगितलं. पहिल्या पिढीला त्यासाठी मेहनत घ्यावी लागली असल्यामुळे, त्यासाठी प्रचंड काम करावं लागलं असल्यामुळे, त्यासाठी ते हे शक्यतो बघतात की त्याला एका विशिष्ट लेवलला घेऊन जाता येईल. दुसऱ्या पिढीने हा स्ट्रगल पाहिलेला असतो. तो स्ट्रगल पाहिल्यामुळे ते त्याला अधिक मेहनत घेऊन यशाकडे घेऊन जातात. तिसरी पिढी त्यांना हे वारसा हक्कानेच मिळालंय किंवा आमच्या नशिबात आहे या विश्वासावर त्याला मेंटेन करते. फार त्याला वर नाही नेत, त्याला आहे तसंच ठेवते आणि त्यांचं कर्तृत्व कमी जरी असलं तरी ते टिकून राहतं. चौथी पिढी मात्र त्यांना कदाचित असं वाटायला लागतं की हे आमचा नशिबाचा पार्ट आहे, आम्ही जन्मालाच आलो आहोत ते असं जगण्याकरता ते त्याला खड्ड्यात घालतात. तुम्ही आज ज्या पॉलिटिकल पार्टी स्ट्रगल करत आहेत आणि कित्येक पिढ्या त्यांच्या या पॉलिटिक्समध्ये आहेत, त्यांच्या पण 4ही पिढ्यांचा अभ्यास करून बघा. पहिल्या पिढीने मेहनत घेतलेली, दुसऱ्या पिढीने त्याला खूप वर नेलेलं आहे, तिसऱ्या पिढीने त्याला मेंटेन केलंय, चौथ्या पिढीने खड्ड्यात घालायची तयारी केली आहे किंवा केली आहे ऑलरेडी. मित्रांनो, पॉलिटिक्सपेक्षा माझा इंटरेस्ट जास्त आहे व्यापारांमध्ये. तुम्हाला तुमच्या 4 पिढ्यांचं प्लॅनिंग करायचं असेल तर ते या पद्धतीने करावं लागेल की त्या 4ही पिढ्या तुमच्या या पूर्ण उद्योजकतेला किंवा उद्योगाला या वरच्या लेवलला घेऊन जातील. त्यामुळे तुमच्या व्यवसायाचं कॉन्स्टिट्यूशनच तुम्हाला असं बनवावं लागेल की त्याचा एक मालक नसेल. त्याचा मालक जर तुम्ही एकाला ठेवलं तर ते एका घराण्याचा उद्योग होऊन बसेल आणि मग घराण्याच्या उद्योगांचं काय झालंय तुम्हाला त्याची पण उदाहरणं यामध्ये या थिअरीमध्ये टाकली तर बघायला मिळतील. त्यामुळे आज तुम्ही व्यवसाय घडवत असताना किंवा आज कुठली गोष्ट घडवत असताना हे लक्षात घ्या, तुम्हाला हा विचार करावा लागेल की हे पुढच्या 4 पिढ्यानंतर याचं पिक्चर कसं दिसेल. पुढच्या 4 पिढ्यानंतर याचा मालकी हक्क जर याला जर वरच्या लेवलला न्यायचा असेल तर याचे मालकी हक्क कसे असतील. मित्रांनो, काही जणांना कदाचित मी जे सांगतोय त्याचं कदाचित असं वाटेल की अरे याच पिढीचा विचार करणं आवश्यक आहे, पुढच्या पिढी जे करतील ते करतील. पण व्यवसाय तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो अनेक पिढ्यांपर्यंत पसरलेला असतो. त्यामुळे या थिअरीचा विचार करा. इब्न खालदूनला 1332 ते 1404 मध्ये शोधा. त्याच्या थिअरीचा अभ्यास करा. कदाचित तुमच्या व्यवसायात आणि लाईफमध्ये तुम्हाला असंख्य बदल विचारांमध्ये करण्यासाठी तुम्हाला तो उद्युक्त करेल आणि तुम्हाला आजच्या बऱ्याचशा चांगल्या घराण्यांचा स्ट्रगल पण लक्षात येईल की ते आज सगळं असताना स्ट्रगल का करतात. ही थिअरी त्यावेळेस त्यांनी मांडून ठेवलेली आज सत्य. विचार करून बघा. नमस्कार.